खरं तर निकष कर्जमाफीसाठी नेमके कोणकोणते लावले जावे ते देखील आपण पाहूया। कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीने ती करता येईल, त्याचे निकष काय असतील। कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर लवकरच कर्जमाफी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता घेतलेला आहे। आता शेतकऱ्यांचे कर्जमाफीबद्दल विविध प्रश्न या ठिकाणी समोर येऊ लागले आहेत। ते म्हणजे कर्जमाफी नेमकं किती लाखांची होणार आहे, कर्जमाफी नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा टप्प्यामध्ये होणार आहे, बँकांनी खरंच काही कागदपत्रे मागवलेत का, जास्तीत जास्त कर्जमाफ होण्यासाठी तुम्हाला नेमकं काय काय काम करायचं आहे, कर्जमाफ होण्यासाठी काही अटी पात्रता सरकारने लावलेत का, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांचे उपस्थितीत होत होते। यावरती ठामपणे उत्तर कोणच देत नव्हतं। यावरती स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आज या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही कर्जमाफीची आतुरतेने वाट बघत असाल आणि तुमच्या मनामध्ये हे प्रश्न जर आता निर्माण झाले असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मुख्यमंत्र्यांनी काय दिली आहेत तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे। ही अधिकृत माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून आता या ठिकाणी तुमच्यासाठी आलेली आहे। शेतकरी बांधवांचे सगळे प्रश्न या ठिकाणी आता क्लिअर होणार आहेत। लक्षात ठेवा, पहिला प्रश्न यामध्ये शेतकरी बांधवांनी विचारलाय तो म्हणजे शेतकरी बांधवांना नेमकं 1.5 लाखांची कर्जमाफी होणार का 2.5 लाखांची कर्जमाफी होणार का सरसकट जेवढं काय तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढले तर ते सर्वांचे कर्ज माफ होणार। या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कृषी विभागाकडून जे काय आले तेच तुम्हाला आता बघायला मिळणार आहे। कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जण म्हणतात 1 लाखांची कर्जमाफी होईल, काही जण म्हणतात 1.5 लाखांची, काही जण म्हणतात आता 2 लाखांची होणार, परंतु ठामपणे शेतकरी बांधवांना कोणच सांगत नव्हतं की नेमकं किती लाखांची कर्जमाफी होणार आहे। या पहिल्या प्रश्नांचं उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी काय दिले नक्की बघायचं आहे। त्यानंतर कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना दुसरा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी या सुद्धा प्रश्नांचं उत्तर दिलंय ते म्हणजे कर्जमाफीची तारीख नेमकं खरोखर कोणती देण्यात आल्या। यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना सांगून टाकले की 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर तुमची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। तुम्हाला तारीख त्या ठिकाणी 1 महिन्याच्या पाठीमागे दिली होती, ती म्हणजे 1 जून 2026 ची डेडलाईन दिली होती। परंतु शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून शेतकऱ्यांचे कर्जमाफ त्या ठिकाणी होणारे हाल बघून सरकारने नवीन वर्ष त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं गोड करण्यासाठी 1 जानेवारी 2026 हा शुभ मुहूर्त निवडल्याचं पाहायला या ठिकाणी मिळतंय। त्यानंतर तिसरा प्रश्न शेतकऱ्यांसाठी हा विचारण्यात आला होता तो म्हणजे कर्जमाफी करण्यासाठी खरंच काही सरकारने अटी पात्रता लावलेत का। अशा बातम्या देखील सोशल मीडियावर तुम्ही सुद्धा पाहिल्या असतील। जवळपास 10 लाख शेतकरी यामधून अपात्र होणार आहे अशा प्रकारच्या बातम्या पसरत होत्या। तर ही बातमी नेमकं खरी आहे का? स्वतः पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री साहेबांनी या प्रश्नाचं उत्तर दिले। खरोखरच कोणती शेतकरी अपात्र या ठिकाणी होणार आहेत का, कोणत्या अटी शेतकऱ्यांसाठी लावलेत का, हे देखील सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आले। त्यानंतर सरकारच्या माध्यमातून ही कर्जमाफी 1 जानेवारीला सर्व जिल्ह्यांमध्ये होणार नाही असं सांगण्यात आले। फक्त 36 जिल्ह्यापैकी यामध्ये 22 जिल्ह्यांचा समावेश आहे असं सरकारने सांगितलंय। याचं कारण सुद्धा सांगितले की आता डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट कर्जमाफीसाठी हे पैसे आता बँकेतून कट होणार असल्यामुळे सर्व जिल्ह्यामध्ये एकत्रित पैसे कट होत नसतात। त्यामुळे 22 जिल्ह्यामध्ये हे कर्ज आहे तर ते 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेतील कर्जमाफ होणार आहे। त्यांचेच कर्जमाफ आता 1 जानेवारी 2026 या दिवशी आता कट होणार आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे, मुख्यमंत्र्यांनी 22 जिल्ह्यांची लिस्ट कोणती सांगण्यात आल्या नक्की बघा। शेतकरी बांधवांना ठामपणे कोणी सांगत नव्हतं की किती लाखांची कर्जमाफी होणार आहे। तर बघा, सरकारने या ठिकाणी किती लाखांची कर्जमाफी होणार आहे हे देखील आता या ठिकाणी सांगण्यात आले। आता बघा, काही जण म्हणतात 1.5 लाखांची कर्जमाफी होईल, काही जण म्हणतात 2.5 लाखांची कर्जमाफी होईल, त्या ठिकाणी काही जण म्हणतात जेवढं काय कर्ज काढले ती सरसकट कर्जमाफ सरकार करणार आहे। परंतु आता सर्वांचे कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे,
परंतु नेमकं किती लाखांची होणार आहे हे क्लिअर कट या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले, ज्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्या मनामध्ये जेवढे पण काय कर्जमाफीबद्दल प्रश्न सध्याला निर्माण झालेत तर या ठिकाणी पूर्ण होणार आहेत, संपणार आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता बँकांना 31 डिसेंबरच्या आतमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की आता ही 4 कागदपत्रे तातडीने तुम्हाला लवकरात लवकर वेळ न घालवता जमा करायचे आहेत। तुम्ही कोणत्याही बँकेतून कर्ज काढला असेल तर त्या सर्व बँकांचे कर्ज आता माफ या ठिकाणी होणार नाही, फक्त सरकारने या 8 बँकांचे कर्ज माफ करण्याचं ठरवलंय। ही अधिकृत माहिती सरकारच्या माध्यमातून आल्या, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। कर्ज शेती पिकासाठी तुम्ही काढला असेल तर या ठिकाणी तुमचं कर्ज किती लाखांचं आता माफ होणार आहे, कोणकोणत्या 8 बँकांचे कर्ज माफ होणार आहे, सरकारने यासाठी काही अटी पात्रता लावल्यात का, आणि बँकांना 31 डिसेंबरच्या आतमध्ये कोणती 4 कागदपत्रे तातडीने लवकरात लवकर तुम्हाला जमा करायचे आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 22 जिल्ह्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी केली जाणार आहे। ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। टप्प्याटप्प्याने सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही या ठिकाणी आता जाणून घ्यायचं आहे, परंतु त्याआधी महत्त्वाच्या पहिल्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सांगत आहे, ते म्हणजे बँकांना जी 4 कागदपत्रे 31 डिसेंबरच्या आतमध्ये जमा करायचे आहेत ती 4 कागदपत्रे कोणती आहेत नक्की बघा। सरकारने सांगितले या 4 पैकी कोणतंही एखादं कागदपत्र चुकून जर तुम्ही देण्यास बँकांना विसरला तर सरकार तुमची कर्जमाफ अजिबात या ठिकाणी करणार नाही आहे, कारण या कागदपत्रामधून सरकारला तुम्ही काढलेलं कर्ज कशा पद्धतीने काढलंय, खरंच नेमकं कोणत्या पिकासाठी तुम्ही कर्ज काढलेलं आहे, आणि तुमचं या ठिकाणी कर्ज जे आहे तर ते खरंच शेती पिकासाठी या नावाने काढलंय का, आणि त्यावरून सरकार समजणार आहे की तुमचं किती लाखांची कर्जमाफी करायची हे सरकारनं या ठिकाणी आता समजणार आहे। त्यामुळे आता 31 डिसेंबरच्या आधी ज्या बँकांचं तुम्ही आता कर्ज काढलाय त्या बँकेमध्ये ही 4 कागदपत्रे पटकन तुम्ही वेळ न घालवता या ठिकाणी देऊन यायचं आहे। प्रत्येक कागदपत्र यामध्ये महत्त्वाचं आहे, सर्वांनी कागदपत्र आता एका पानावर लिहून घ्यायचे आहेत। 4 कागदपत्रांची नावे सांगत आहेत, ही कागदपत्र सांगितल्यानंतर लगेचच तुम्हाला सरकारने लावलेल्या अटी या कर्जमाफीसाठी कोणत्या ते सांगणार आहे, कारण अटी लावल्याशिवाय या ठिकाणी शेतकऱ्यांना बाहेर काढणं या ठिकाणी जमणार नाही, कारण सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं सरकारला शक्य नाही आहे, आणि त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ही अधिकृत माहिती सांगण्यात आली। त्यामुळे सर्वांनी या अटीमध्ये तुम्ही बसताय का हे सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेचच तुमचं किती लाखांचं कर्जमाफ होणार आहे, 1 लाखांची होणार का 2 लाखांची होणार का सरसकट होणार हे देखील लगेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। त्यानंतर सरकारने कोणत्या 8 बँकांची कर्जमाफी करण्याचं ठरवलंय, आणि व्हिडिओच्या शेवटी 22 जिल्हे तुम्हाला सांगणार आहे, फक्त त्या 22 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे, सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार नाही आहे। त्याचं कारण म्हणजे पैसे डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती तुम्हाला सोडले जाणार आहेत, आणि त्यावेळेस हे पैसे कट होणार आहेत। त्यावेळी बँका तुम्हाला फोन करून सांगतील तुमचे कर्ज या ठिकाणी माफ झालं आहे। बघा, सर्वात पहिल्यांदा 4 कागदपत्रे 31 डिसेंबरच्या आतमध्ये तुम्हाला कोणती या ठिकाणी सरकारने द्यायला सांगितले, यामधील पहिलं कागदपत्र कोणतं आहे सर्वांनी कान देऊन ऐका। आता पहा शेतकरी बांधवांनो, तुम्ही शेतकरी आहात याचं ओळखपत्र म्हणून तुम्हाला बँकांना तातडीने देणं गरजेचं आहे, ते म्हणजे पहिलं कागदपत्र आहे। सरकारने सांगितले तुम्ही शेतकरी आहात याचा पुरावा काय तर असावा, याचा पुरावा म्हणून तुम्हाला शेतकऱ्यांचं एक ID कार्ड प्रत्येक शेतकऱ्यांनी काढलं आहे, ते म्हणजे शेतकरी ओळखपत्र, ज्याला फार्मर ID कार्ड आपण म्हणतो, याचं एक झेरॉक्स तुम्हाला काढायचं आहे, आणि ते पहिलं कागदपत्र तुम्हाला 31 डिसेंबरच्या आतमध्ये बँकांना जमा करणं गरजेचं आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण फक्त आणि फक्त 8 बँकांची कर्जमाफी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर करण्याचा सरकारचा निर्णय झाला आहे। ही जी बातमी आहे तर ती कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकृत आल्या, त्यामुळे अधिकृत बातमी पाहण्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सरकारने कोणत्या अटीनुसार ही कर्जमाफी करण्याचं ठरवलंय, कोणत्या 22 जिल्ह्यांची कर्जमाफी करण्याचं ठरवलंय हे तर सांगणारच आहे, परंतु त्याआधी आपण दुसरं कागदपत्र बँकांना जमा करायचं आहे ते सांगत आहे, ते म्हणजे आता तुम्हाला 7/12 उतारा या ठिकाणी लागणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमची जमीन आता नेमकं किती आहे, सरकारच्या माध्यमातून यासाठी 7/12 हे कागदपत्र दिल्यानंतर आता सरकारला समजणार आहे, म्हणजे 7/12 उतार्यावर तुमची जमीन तुमच्या नावावर किती आहे हे सर्व काही या ठिकाणी सरकारला आता समजते। त्यामुळे जास्त जमीन जर तुमची असेल तर तुमची कर्जमाफी होण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहे,
आता यासाठी सरकारने एक महत्त्वाची अट या ठिकाणी घालण्यात आली, ती म्हणजे तुमची जर जमीन जास्त असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही. सरकारने सांगितले फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी यावेळी कर्जमाफी करण्यात येईल. त्यामुळे आता नेमकं तुमच्या नावावर शेती किती एकर आहे, किती एकर असल्यावर तुमची कर्जमाफी सरकार करेल हे सुद्धा तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे. परंतु त्याआधी 3 नंबरचं महत्त्वाचं कागदपत्र कोणतं आहे जे तुम्हाला न विसरता या ठिकाणी द्यायचं आहे. आता बघा, पिवळं व केशरी रेशन कार्ड हे तिसरं कागदपत्र आहे. याचं झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे. आता गोरगरीब आणि गरजू शेतकरी म्हणून पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे पिवळं व केशरी रेशन कार्ड झेरॉक्स तुम्हाला तातडीने काढून ठेवायचं आहे. शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी देण्याचा सरकारचा निर्णय या ठिकाणी झाला आहे. कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये झाला आहे? 1 जानेवारी 2026 पासून ही कर्जमाफी होणार आहे. कोणत्या 8 बँकांची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या अटीनुसार ही कर्जमाफी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती लाखांची कर्जमाफी होणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलीत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मनातील सर्व शंका दूर होणार आहेत. बघा, 3 नंबरचं कागदपत्र सांगितलं. आता 4थं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, ते म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. आता उत्पन्नाचा दाखला देत असताना ही चूक तुम्ही अजिबात या ठिकाणी करायची नाही. ते म्हणजे तुमचं उत्पन्न जर या ठिकाणी आता तुम्हाला कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी जास्त असेल तर होणार नाही आहे. त्यासाठी तुम्ही तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामधला 2.5 लाखांच्या आतमधला उत्पन्नाचा दाखला काढणं गरजेचं आहे. जर करता जास्त उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुम्ही गेला तर सरकार काय म्हणतंय, तुमचे जर उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला कर्जमाफी देण्याची काही सुद्धा गरज नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, 2.5 लाखांच्या आतमध्ये असलेला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी अर्जंटमध्ये काढावा लागणार आहे. आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या अटीनुसार तुमची कर्जमाफी होणार आहे. या अटी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण पुढे तुम्हाला मी 22 जिल्हे सांगणार आहे. त्या 22 जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी 1 जानेवारी 2026 पासून केली जाणार आहे. तसेच फक्त 8च बँका सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी निवडलेत, कारण याच बँकेमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले. त्यानंतर तुमची कर्जमाफी किती लाखांची होणार आहे हे सुद्धा आपण लगेच सांगणार आहे. त्यामुळे आता बघा, या ठिकाणी आपण बघूया आता कोणत्या अटीनुसार कर्जमाफी होणार आहे. महत्त्वाच्या 3च अटी सरकारने लावलेत. ती म्हणजे आता पहिली अट या ठिकाणी कोणती लावण्यात आली बघा. शेतकरी बांधवांनो, पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या, ती म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का हे चेक केलं जाणार आहे. कारण या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी काय केले, यूपी, बिहार, राजस्थान, कर्नाटक या ठिकाणी आता बाहेरील राज्यातील येऊन आपल्या राज्यामध्ये येऊन त्यांनी जमिनी घेतलीत आणि त्यांनी सुद्धा कर्ज काढले, परंतु ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाहीत. तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर रहिवासी दाखला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तुम्ही शेती पिकासाठीच कर्ज या ठिकाणी काढलं पाहिजे, कारण त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी काय केले की सरकार त्या ठिकाणी कर्जमाफ करणार आहे म्हणून 10 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी वगळण्यात आले. त्याचं कारण म्हणजे चौकशी दरम्यान सरकारला असं सापडले की शेतकऱ्यांनी चुकीच्या या ठिकाणी शेती पिकाच्या नावाखाली चुकीच्या मार्गाने शेती पिकासाठी कर्ज काढले आणि त्या चैनीच्या वस्तू या ठिकाणी घेतलेत, जसं की घरं बांधलेत, या ठिकाणी गाडी घेतलेत, 4 चाक्या गाड्या घेतलेत, असं सरकारला समजले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना 10 लाख शेतकरी आता अपात्र या ठिकाणी झालेत. सरकार काय म्हणतंय, गोरगरीब आणि गरजू जे शेतकरी आहेत खरंच त्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले का, त्यांचीच ही कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये केली जाणार आहे. त्यामुळे लक्षात आलं का बघा, तुम्ही शेती पिकासाठी जर कर्ज काढलं असेल तर तुमची कर्जमाफी करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या, ती म्हणजे फार्मर ID कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढायला सांगून पण काढलेलं नाही, त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही. त्यामुळे आता तुम्ही फार्मर ID कार्ड पटकन काढून घ्या. काढलं असेल तर अभिनंदन. आता तुम्हाला कोणत्या 8 बँकांची कर्जमाफी होणार आहे, तसेच कोणत्या 22 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे आणि नेमकं 1 लाखांची कर्जमाफी होणार का 2 लाखांची होणार का सरसकट सर्व कर्जमाफ होणार. मुख्यमंत्र्यांनी जी माहिती सांगितल्या तीच तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. पहा, 8 बँका सांगत आहे, त्या 8 बँकामध्ये तुम्ही जर या ठिकाणी खातं उघडलं असेल आणि त्यामधून जर शेती पिकासाठी कर्ज काढलं असेल तर तुमचे कर्जमाफ होणार आहे. या 8 बँका पाहिल्यानंतर लगेच आपण 22 जिल्हे पाहू. या 22 जिल्हे पाहिल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी नेमकं तुमचं किती लाखांचं कर्जमाफ होणार आहे, मुख्यमंत्र्यांनी नेमका किती लाखांचा आकडा घोषित केला आहे ते देखील सांगणार आहे. परंतु त्याआधी महत्त्वाच्या या ठिकाणी बँका कोणत्या आहेत या ठिकाणी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे.
शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी बँकांची बघा कर्जमाफीसाठी समाविष्ट असलेल्या बँका राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, खाजगी बँका आणि नागरी बँका व पतसंस्था यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आता खातं खोललंय, कर्ज काढलंय, त्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी करण्यात येणार आहे। यामध्ये बघा सर्वांनी लक्षात ठेवा, पहिल्यांदा आपण पाहू नागरी बँका, त्याला पतसंस्था देखील म्हणतात। तर यामध्ये आता पतसंस्थेमधील कर्जदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या बँका निवडलेत। खाजगी बँकामध्ये समाविष्ट आहेत त्या म्हणजे ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, या ठिकाणी आता यस बँक या ठिकाणी या बँका निवडल्या आहेत। त्यानंतर सहकारी बँका या ठिकाणी लावलेत, ती म्हणजे आता जिल्हा मध्यवर्ती बँक, ज्याला DCC बँक सुद्धा म्हणतात, इतर सहकारी बँक आहेत त्यांचं कर्जमाफ होणार आहे। त्यानंतर भूविकास बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक या ठिकाणी निवडलेत। त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकामध्ये जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर त्यांचे कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, आता या ठिकाणी पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक अशा सरकारी बँकामध्ये तुमचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ होणार आहे। आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे, त्यानंतर लगेच सांगणार आहे की कोणकोणत्या या ठिकाणी शेतकऱ्यांना किती लाखांचं कर्ज माफ होणार आहे। तर बघा या ठिकाणी आता तुम्हाला सांगत आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कर्जमाफी शेतकऱ्यांची या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या त्या जिल्ह्यांची नावे पहा। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी बघा आता जिल्हे सांगणार आहे, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, त्यानंतर आता धाराशिव, परभणी, बीड, वाशिम, नांदेड, अमरावती, जालना, हिंगोली, लातूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे हे जे जिल्हे आहेत तर ते शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून महाराष्ट्रभर घोषित आहेत, त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। किती लाखांची कर्जमाफी होईल? सरकारच्या सूत्रांनुसार महत्त्वाची माहिती समोर येते की तुमचं 2.5 लाखापर्यंत या ठिकाणी कर्जमाफ होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। सरकारच्या अधिकृत सूत्रामार्फत ही माहिती समजत्या की 2.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला जर कर्जमाफीविषयी अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।